महाराष्ट्र, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनपर्यंत सर्व लाभ देण्याचे आदेश अनफिट म्हणून सेवेतून काढता येत नाहीत। जाणून घ्या मॅटचा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे। एखादा कर्मचारी अनफिट असला तर त्याला सेवेतून कामावरून काढता येणार नाही। हा निर्णय सविस्तर जाणून घेण्याकरिता चॅनलवर असलेल्या सगळ्या व्हिडिओंना बघा। हा व्हिडिओला पूर्ण बघा। प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील। बंधूंनो, कर्मचारी शासन सेवेत असताना अपघातामुळे व इतर वैद्यकीय कारणास्तव अनफिट झाला असेल अशा प्रकारे सदर कर्मचाऱ्यास शासन सेवेतून काढून टाकता येत नाही, तर त्यांची निवृत्तीपर्यंतचे सर्व प्रकारचे आर्थिक व इतर लाभ देणे बंधनकारक ठरते। अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय मुंबई मॅटकडून 9 जून रोजी देण्यात आलेला आहे। याचिकाकर्ते चन्नबसय्या संगमठ हे सोलापूरचे रहिवासी असून ते पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते। ते खाजगी कामानिमित्त रजेवर असताना 28/10/2022 रोजी त्यांचा अपघात झाला। त्यात त्यांची पत्नी व ते गंभीर जखमी झाले। त्यामुळे त्यांना आता काम करता येणं शक्य नसल्याने त्यांची नेमणूक ही फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली। कालांतराने त्यांना पक्षघाताचा झटका आला, त्यामुळे त्यांना मेडिकल बोर्डापुढे पाठवण्यात आले। मेडिकल बोर्डाने त्यांना अनफिट घोषित करण्यात आल्याने सोलापूर पोलीस आयुक्तांनी त्यांना नोकरीतून काढून टाकले। यावेळी त्यांना पेन्शन देण्याची तयारी दर्शवण्यात आली, परंतु यावेळी संगमठ यांनी मॅटमध्ये धाव घेतली। मॅटमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील कुणाल सिंग प्रकरणाचा हवाला दिला। यामध्ये मुंबई मॅटने संगमठ यांना दिलासा देत दिनांक 18/11/2022 इनव्हॅलिड पेन्शनचा आदेश रद्द करत पेन्शन नियम 20(4) नुसार शासकीय कर्मचारी निवृत्तीपर्यंत नोकरीत आहे असे ग्राह्य धरून 24 तासात नेमणुकीवर असतात असे समजावेत असे स्पष्ट करीत त्यांना सेवानिवृत्त होईपर्यंत सर्व प्रकारचे आर्थिक लाभ देण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। यावेळी संगमठ यांची बाजू मुंबई मॅटमध्ये ॲडव्होकेट भूषण बांदिवडेकर व ॲडव्होकेट गौरव बांदिवडेकर यांनी मांडली। अखेर संगमठ यांना न्याय मिळवून दिला। तर बंधूंनो, हा जो शासन निर्णय आहे, जे कर्मचारी काही कारणास्तव किंवा नैसर्गिक कारणास्तव अनफिट झालेले आहेत त्यांना नोकरीवरून सरसकट काढून टाकण्यात येत होतं बऱ्याच ठिकाणी। आता मात्र त्यांना या निर्णयाचा हवाला देत आपल्याला एक दिलासादायक बातमी आहे। ही जास्तीत जास्त लोकांपुढे शेअर करा। सगळ्यांना कामाची आहे, कधी नाही कधी कुणाला नक्कीच कामाची येईल। तर धन्यवाद। माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।